चला आलेत का सर्वजण? सर्वजण आले असतील तर पटकन पहिले या व्हिडिओला एक लाईक करा। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात आजच्या नवीन अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तसेच एका महिलेचा फॉर्म हा डिसअप्रूव्ह झालेला आहे, तर आता त्यांचा फॉर्म हा डिसअप्रूव्ह का झालेला आहे आणि त्यांनी ते ठीक कसं करायचं, ते बरोबर कसं करायचं आहे, पुन्हा तो फॉर्म डिसअप्रूव्ह झालेला आहे ना, तो फॉर्म अप्रूव्ह कसा करायचा आहे, सबमिट कसा करायचा आहे, त्याबद्दल पण मी तुम्हाला माहिती देणार आहे। व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पूर्ण बघा। पहिले आपण ज्या आजच्या अपडेट आलेल्या आहेत लाडकी बहीण योजनेसंदर्भात त्या अपडेट पहिले जाणून घेऊया। तर आजचा हा व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा। माहिती तुमच्यासाठी आहे, माझ्यासाठी नाही, आणि खूपच महत्त्वपूर्ण अपडेट आज आलेले आहेत। चला आपण सर्व माहिती बघूया आता। आणि तुम्ही पहिले या व्हिडिओला एक लाईक करा। तुम्ही व्हिडिओला लाईक करा, कारण तुम्ही व्हिडिओ पाहतात परंतु लाईक करत नाही, त्यामुळे व्हिडिओला एक लाईक करा। तुमच्यासाठी माहिती मी घेऊन येत असतो, त्यामुळे तुम्ही व्हिडिओला एक लाईक केलंच पाहिजे। चला काय माहिती आहे आता आपण संपूर्ण माहिती जाणून घेऊया। तर लाडकी बहीण योजनेसंदर्भात रोज काही ना काही अपडेट येत आहेत, नवनवीन निर्णय, नवनवीन बदल काही ना काही होतच आहे। सर्व सांगतो, व्हिडिओ पूर्ण बघा। हे बघा, लाडकी बहीणच्या अर्जाची आजपासून छाननी। त्रुटी पूर्ततेसाठी मिळणार एक संधी। अर्ज भरला तेथेच करावी लागेल त्रुटी पूर्तता। 31 जुलैपर्यंत अर्ज केलेल्यांना पहिल्यांदा लाभ। 31 जुलैपर्यंत ज्यांनी यासाठी फॉर्म भरलेला आहे, अर्ज भरला आहे, त्यांना पहिल्यांदा लाभ मिळणार असं सांगण्यात येत आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे बघा, अर्जाची जी काही छाननी आहे ती सुरू झालेली आहे, छाननी सुरू झालेली आहे। आणि त्रुटी पूर्ततेसाठी तुम्हाला एक संधी मिळणार आहे। म्हणजे काही फॉर्ममध्ये समस्या असेल तर तुम्हाला ती अडचण दूर करण्यासाठी तुम्हाला ऑप्शन दिला जाईल, आणि तो ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमचा फॉर्म ओपन होईल। तिथे जरी काही तुमची मिस्टेक असेल, त्रुटी जरी असेल, तर ती त्रुटी तुम्ही दूर करू शकता। ओके, चला पुढे बघा। तर शनिवारपासून तारीख 27 जी काही अर्जाची पडताळणी आहे ती पडताळणीला सुरुवात झालेली आहे। 27 तारीखपासून मित्रांनो, आता जी काही तुम्ही अर्ज भरला आहे, जो काही फॉर्म भरला आहे, आपल्या माता बहिणींचा जो फॉर्म भरण्यात आलेला आहे, त्या सर्व फॉर्म आता त्याची पडताळणी केली जाणार आहे आणि तालुकास्तरीय समित्यांकडून पडताळणी होणार आहे। ओके, हे बघा, तालुकास्तरीय समित्यांकडून ही संपूर्ण पडताळणी केली जाणार आहे। पुढे बघा, त्यांच्याकडील यादी जिल्हास्तरीय समितीकडे येईल। मग त्यानंतर काय होणार आहे, तालुकास्तरीय संपूर्ण पडताळणी झाल्यानंतर मग ती जी काही यादी आहे ती जिल्हास्तरीय समितीकडे येईल। ओके, मग ती जिल्हास्तरीय समितीकडे जाणार आहे आणि त्यानंतर बघा, त्यानुसार पात्र महिला अर्जदारांना लाभ मिळेल। मग तो लाभ तुम्हाला मिळणार आहे। म्हणजे पहिले तालुकास्तरीय समिती ती पडताळणी करणार आहे, त्यानंतर ते पुढे जिल्हास्तरीयकडे जाणार आहे। मग जिल्ह्यानुसार ती समिती पूर्ण चेक करेल। मग तेव्हा मग काय तुम्हाला अप्रूव्ह द्यायचं आहे की डिसअप्रूव्ह द्यायचं आहे की रिजेक्ट करायचं आहे, जे काही तुमच्या फॉर्ममध्ये मिस्टेक असेल, आता तुमच्या फॉर्ममध्ये जर काही मिस्टेक नसेल तर तुमचं अप्रूव्ह होऊन जाईल। जरी त्यामध्ये काही तुमचं कागदपत्र चुकीचा भरला गेला असेल किंवा काही माहिती भरताना चुकीची भरली गेली असेल, तर एकतर तुम्हाला ते डिसअप्रूव्ह करतील किंवा रिजेक्ट करतील, किंवा तिथे तुम्हाला त्रुटी दाखवण्यात येईल। म्हणजे तुमच्या फॉर्ममध्ये इथे ते त्रुटी आहे, ही त्रुटी दुरुस्त करा, अशी माहिती त्यामध्ये तुम्हाला दिली जाणार आहे। ओके, आणि 31 ऑगस्टपर्यंत पात्र महिलांना योजनेसाठी अर्ज करता येणार आहे। 31 ऑगस्ट ही तारीख अंतिम आहे, हे देखील तुम्ही लक्षात ठेवा। आता बघा, त्रुटी पूर्ततेसाठी मिळेल एक संधी। अजून तुम्हाला एक संधी मिळणार आहे। त्रुटी जरी तुमचा फॉर्म असेल तर तुम्हाला संधी मिळणार आहे। कशी संधी मिळणार आहे, नीटपणे समजून घ्या। हे बघा, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या महिलांनी अर्ज केले आहेत त्यांच्या अर्जात काही त्रुटी राहिली असल्यास त्यांच्या पूर्ततेसाठी त्यांना एक संधी मिळणार आहे। एक संधी तुम्हाला मिळेल। त्यांनी ज्या लॉग इनवरून अर्ज केला आहे त्याच लॉग इनवरून त्यांना त्रुटी पूर्तता करता येणार आहे। आता बघा, तुम्ही ज्या मोबाईलवरतून हा फॉर्म भरलेला आहे, किंवा काही महिलांनी सेतूमध्ये किंवा कॅम्प्युटरवरती फॉर्म भरला असेल, तर तुम्हाला जरी काही त्रुटी असेल तर तुम्हाला तिथे जावं लागणार आहे। काय त्रुटी आहे ते बघणं गरजेचं आहे। मोबाईलवर तुम्ही फॉर्म भरला असेल तर काही टेन्शन नाही, मोबाईलवरती तुम्हाला ती त्रुटी जी आहे ती तिथे तुम्ही लॉग इनवर तुम्हाला तिथे पूर्तता करता येणार आहे। म्हणजे त्रुटी काही असेल तर ती तुम्हाला दुरुस्त करता येणार आहे। म्हणजे काही चूक असेल तर ती दुरुस्त करता येणार आहे, सिंपल भाषेत। ओके, तर त्या अर्जाची पुन्हा पडताळणी होऊन
तालुकास्तरीय समिती त्याची छाननी करून ते अर्ज पुढे जिल्हास्तरीय समितीकडे येतील. त्या ठिकाणी यादी अंतिम होऊन त्या लाडक्या बहिणींना शासनाकडून प्रतिमाह 1500 रुपये मिळतील. योजनेची अंमलबजावणी 1 जुलैपासून सुरू झाल्याने लाडक्या बहिणीला एकदम 2 हप्ते वितरित होतील. बघा, इथे पूर्ण ती माहिती दिली आहे जी मी तुम्हाला सांगितलीच की पहिले ती जी यादी आहे त्याची पडताळणी, अर्जाची छाननी वगैरे हे तालुकास्तरीय समिती करणार आहे. त्यानंतर ते पुढे जिल्हास्तरीय समितीकडे जाईल आणि जिल्हास्तरीय समितीने जर ते अप्रूव्ह केलं मग तुमचा फॉर्म हा अप्रूव्ह होऊन जाईल. ओके, अप्रूव्ह होऊन जाईल. मग तुम्हाला प्रतिमाह 1500 रुपये मिळणार आहे. म्हणजे अप्रूव्ह होणे खूप गरजेचे आहे. तुमचा फॉर्म हा अप्रूव्ह झाला तेव्हाच तुम्हाला पैसे मिळणार आहेत. ओके, तर 1 जुलैपासून सुरू झालेल्या लाडक्या बहिणीला 2 हप्ते म्हणजे कसं आहे ते जुलै आणि ऑगस्ट 2 महिने तुम्हाला 3000 रुपये मिळणार आहे. म्हणजे 2 महिन्याचे पैसे असणार आहेत. आलं लक्षात? चला पुढे काय अपडेट आहे बघूया. पुढे बघा, डोळ्यासमोर ठेवून काय म्हटलेलं आहे, डोळ्यासमोर ठेवून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. हा बघा, माहिती पण ही खूप महत्त्वाची, नीटपणे समजून घ्या. तर मुख्यमंत्री जे एकनाथ शिंदे साहेब आहेत, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब आहेत, यांनी सर्व प्रक्रिया पूर्ण करून आणि योजना राबवण्यासाठी लागणाऱ्या निधीचा पूर्तता करून ही योजना सुरू केली आहे, असे तटकरे यांनी स्पष्ट केले. म्हणजे ही माहिती काय आहे नीटपणे समजून घ्या. आता योजनेसंदर्भात सांगितलं जात आहे की आता ही योजना काढली, पैसे एवढे नाहीत तेवढे नाहीत, मग या योजनेसाठी एवढे पैसे लागतील तेवढे लागतील, मग पूर्ण अर्थचक्र बिघडेल, असं अनेक यावरती प्रश्न निघत आहेत. त्यामुळे जी माहिती देण्यात आलेली आहे बघा, काय माहिती देण्यात आली आहे हे बघा. तर या योजनेसाठी लागणाऱ्या निधीची पूर्तता करूनच ही योजना सुरू केलेली आहे असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे ही योजना चालणार आहे. आलं लक्षात? हे बघा, पुढे अजित पवार साहेबांनी बघा एक्सवर पोस्ट केले आहे आणि महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री आणि राज्याचा अर्थ व नियोजन मंत्री म्हणून मी स्वतःच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्याच्या वर्ष 2024-25च्या अतिरिक्त अर्थसंकल्पात सादर केले आहे. यादी अर्थ व नियोजन तसेच सर्व संबंधित विभाग तसेच राज्यातील मंत्रिमंडळाची मान्यता घेण्यात आली होती. बघा, तर अजित पवार साहेबांनी काय स्पष्ट केलं इथे बघा की अर्थ व नियोजन तसेच सर्व संबंधित विभाग तसेच राज्यातील मंत्रिमंडळाची मान्यता घेण्यात आली होती. म्हणजे ही योजना सुरू करण्याच्या पहिले आम्ही यासाठी जी मान्यता आहे ती घेतली होती, तेव्हाच ही योजना आम्ही सुरू केलेली आहे. त्यानंतरच या योजनेची घोषणा मी राज्याच्या अर्थसंकल्पात केल्याचे अजित पवार म्हणाले आहेत. त्यामुळे ही योजनेचं पहिलंच नियोजन झालेलं आहे, त्यामुळे टेन्शन घेण्याची जरूरत नाही. ओके, चला आपण जे काही अपडेट होत्या, जे काही महत्त्वाची माहिती ती क्लिअर माहिती आपण बघितलेली आहे. आता आपण काही प्रश्नांची उत्तरे मी देणार आहे तुम्हाला. आपल्या माता बहिणींनी काही प्रश्न विचारण्यात आलेले आहेत, ते प्रश्न काय आहेत बघू. तर पहिला प्रश्न बघा तुम्ही. पहिला प्रश्न, माझा फॉर्म डिसअप्रूव्ह दाखवत आहेत आणि कारण दिलं आहे आधार. माझा मोबाईल नंबर आधार कार्डला लिंक केलेला नाही, तर हे कारण होऊ शकते का? बघा, आधार कार्डला नंबर म्हणजे त्यांचा फॉर्म हा डिसअप्रूव्ह झालेला आहे. काही जणांचा आता डिसअप्रूव्ह पण होत आहेत, काही जणांचे अप्रूव्ह होत आहेत, काही जणांचे पेंडिंगमध्ये आहेत. पेंडिंगवाले घाबरू नका, पेंडिंग संदर्भात पण पुढे माहिती मी देतो, व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा. चॅनलवर नवीन असल्यास चॅनल सबस्क्राईब करा. तुम्ही जरी चॅनलवर नवीन असाल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करून टाका. बघा, आता यांचा फॉर्म हा डिसअप्रूव्ह दाखवत आहेत. तर डिसअप्रूव्ह जरी दाखवत असेल फॉर्म, मग त्यांनीच कारण दिलं आहे की माझा जो नंबर आहे तो मोबाईल नंबर तो आधार कार्डला लिंक नाही. तर आधार कार्डला लिंक नाही हे पण कारण होऊ शकतं माझ्या माहितीनुसार. तसेच दुसरं कारण मी तुम्हाला सांगतो, तुम्ही जो आधार कार्ड अपलोड केला आहे तो दोन्ही साईडने फोटो काढून तो टाकलेला आहे का? आधार कार्डचा दोन्ही साईड म्हणजे फ्रंट पेज आणि बॅक पेज जे दोन्ही पेज आहेत, म्हणजे मागची साईड आणि पुढची साईड, या दोन्ही साईड तुम्ही अपलोड केलेला आहे का? ते पण एक महत्त्वाची माहिती आहे. तसेच अजून एक कारण होऊ शकतं, तुमचं जे काही आधार आहे ते बँकला लिंक असणे गरजेचे आहे. बँक अकाउंटला ते आधार लिंक आहे का? कारण DBT मार्फत तुमचे पैसे येणार आहेत, त्यामुळे आधार कार्ड हे बँक अकाउंटला लिंक असणे गरजेचे आहे. तर हे काही समस्या असेल तर हे दुरुस्त करा आणि पुन्हा ती त्रुटी सुधारा, तुमचा अप्रूव्ह फॉर्म होऊन जाईल. ओके, बघा सर 16 तारखेला भरला तरीसुद्धा पेंडिंगला आहे. 16 तारखेला फॉर्म भरला आहे तरीही पेंडिंगला आहे. तर सर्वांचे फॉर्म अजून पेंडिंगला आहेत. काही जणांचे अप्रूव्ह झालेले आहेत, काही जणांचे डिसअप्रूव्ह झालेले आहेत, परंतु मॅक्झिमम जणांचे हे पेंडिंगलाच आहेत. म्हणजे अजून तुमचे फॉर्म हे बघितलेले नाहीत. वरील जे अधिकारी आहेत त्यांनी अजून तुमचे फॉर्म चेक केलेले नाहीत.
ते चेक केल्यानंतर तुम्हाला अप्रूव्ह येऊन जाईल, त्यामुळे टेन्शन घेऊ नका, वेट करा. ॲपवरून ऑनलाईन केलेला फॉर्म परत कुठे ऑफलाईन सबमिशनची गरज नाही ना? नाही. तर तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरला तर ऑफलाईन भरण्याची गरज नाही. सर माझा मोबाईल नंबर चुकला आहे, OTP दुसरीकडे गेला, काय करावं? तर काय करा, एडिटचं ऑप्शन तुम्हाला असेल. पहिले काय करा, प्ले स्टोरवरून तुमचं ॲप अपडेट करा. नारी शक्ती दूत हे ॲप अपडेट करा. एडिटचं ऑप्शन मिळेल. एडिटच्या ऑप्शनवरती जाऊन तुम्ही तो मोबाईल नंबरवरती तुमचा नंबर व्यवस्थित टाका आणि परत सबमिट करा. तुम्हाला OTP येऊन जाईल, तो OTP टाका, फॉर्म सबमिट होऊन जाईल. ओके. तर अशा प्रकारे हे काही प्रश्न विचारण्यात आले, ते प्रश्नांची उत्तरं मी दिली आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजे काही महत्त्वपूर्ण अपडेट होत्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात. त्या सर्व अपडेट मी तुम्हाला दिलेले आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात जी पण छोटी किंवा मोठी अपडेट येत आहे, सर्व अपडेट मी तुम्हाला देत आहे. त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सपोर्ट करू शकता. सर्वांनी या व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असल्यास आपल्या चॅनल सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ बघा, खाली तुम्हाला शेअरचं बटन दिसत असेल, तर शेअरच्या बटनवरती क्लिक करा आणि अनेक ग्रुपमध्ये हा व्हिडिओ व्हायरल करा. आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. या योजनेसंदर्भात काही नवीन अपडेट किंवा माहिती असेल तर पुढील व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगतो. आणि तुमचे काही प्रश्न असतील तर मला कमेंट्समध्ये विचारा, मी त्याचं उत्तर तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये देतो. धन्यवाद.